विद्यार्थ्यांनो, पुन्हा आपण भेटत आहोत श्रमशक्ती विद्यानिकेतन ऑनलाईन क्लासेसमध्ये. विद्यार्थ्यांनो, मागील तासामध्ये आपण कविता बघितली, हे खरे खरे व्हावे. आणि ही कविता वाचून आणि ऐकून तुम्हाला सुद्धा असं वाटलं असेल की आपल्याच मनातले विचार या कवितेत उतरले की काय, बरोबर ना? आणि या कवितेचे कवी कोण होत्या? सुमती पवार. आणि विद्यार्थ्यांनी या कवितेत बघितलं आपण की कवयित्रीला काय काय कल्पना सुचत होत्या, की त्यांना सर्वप्रथम काय वाटत होतं की पक्षी होऊन हवेवर स्वार होऊन अवकाशात फिरावे. नंतर दुसऱ्या कडव्यामध्ये त्यांना वाटत होतं की जो दवबिंदू आहे, दवबिंदू होऊन कुठे उतरायचं होतं त्यांना? पहाटे गवतावर. आणि पुन्हा जसं जसं सूर्यप्रकाश वाढेल तसं त्यांना पुन्हा वाफ बनून आकाशात जायचं होतं आणि पुन्हा पुन्हा परतायचं होतं दवबिंदू होऊन. त्याच्यानंतर क्षितिजावरचे गडद रंग होऊन त्यांना ढगासारखं झुलायचं होतं. भरारणारा वारा होऊन त्यांना चंद्राशी खेळायचं होतं. आणि त्यांना नंतर एक कल्पना सुचली होती आणखी की धुकं बनावं आणि धुक्यापरी धुकं होऊन कुठं उतरायचं? अलगद जमिनीवर उतरायचं आणि हे सगळं जग झाकून टाकायचं. आणि एखादा खोडकर व्यक्ती किंवा मुलगा त्याच्या खोड्या करून बघतो तसं आपणही खोडकर प्रवृत्तीने ह्या झाकलेल्या जगाला बघायचं. आणि त्याच्यानंतर कवयित्रीला असंही वाटत होती की जो ऊर्जेचा स्रोत आहे, की जो जीवांना ऊर्जा पुरवतो, त्या स्रोताला आपण जवळून पाहायला पाहिजे, त्याला अगदी स्पर्श करून पाहायला पाहिजे कसा दिसतो. आणि जो काळोखाला चिरत चिरत त्याचा सूर्यकिरण पृथ्वीवर येतो, तो सूर्यकिरण बनण्याची सुद्धा कल्पना या कवयित्रीच्या मनात आली होती. पण शेवटी कवयित्रीला असंही वाटलं, त्यांना या गोष्टीचीही जाणीव झाली की आपण हे जे काही कल्पना करतो आहे हे काही सत्यात येण्यासारखं नाही. म्हणून त्या स्वतःच्या मनाला समजूतही घालतात की हे खोटं नसायला पाहिजे. हा आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत एखाद्या माणसासारख्या नाही वाटायला पाहिजे, आपल्याला त्या खरोखर आपल्याला त्याची जाणीव व्हायला पाहिजे. आपल्याला त्या निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला अनुभवता आल्या पाहिजे खरोखरच. म्हणून त्या शेवटी काय म्हटलं होत्या की निसर्गातल्या रंगांमध्ये मी रंगुनी जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. तशी ही आपली कविता होती. आणि विद्यार्थ्यांनो, आज आपण पाहणार आहोत या कवितेवरील स्वाध्याय. तर चला पाहूया या कवितेवरील स्वाध्याय. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, आपण या कवितेचे शब्दार्थ पाहणार आहोत. स्वार होणे म्हणजेच आरूढ होणे, टू राईड ऑन. विहरावे म्हणजे फिरावे, संचार करावा, टू रोम ऑर वंडर फॉर प्लेजर. दवबिंदू म्हणजेच जलबिंदू म्हणजेच ड्यू ड्रॉप्स. गडद म्हणजे दाट, डार्क, डेन्स. भरारणारा म्हणजे वेगाने वाहणारा, झेप घेणारा. ऑफ ए वाइंड इज ब्लोईंग स्ट्रॉंग. धुक्यापरी म्हणजेच धुक्याप्रमाणे, मीन्स जस्ट लाईक फॉग ऑर मिस्ट. अलगद म्हणजेच काय? हळूच, म्हणजे हियर. इथं काय अर्थ आहे त्याचा? स्लोली, जेंटली. त्याच्यानंतर अवघे म्हणजे काय? सगळे. तयाला म्हणजे त्याला, टू इट. इथं अशा अर्थाने आहे शब्द टू द वर्ल्ड. मिश्किलतेने म्हणजे काय? खोडकरपणे म्हणजेच मिस्चियसली. ऊर्जा म्हणजे उष्णता, मीन्स एनर्जी. स्रोत म्हणजेच ज्यापासून मिळते तो मार्ग, मूळ निर्मितीचा मार्ग म्हणजेच सोर्स. चिरत म्हणजेच भेदत किंवा कापत, पेनिट्रेटिंग. भास म्हणजे भ्रम म्हणजेच इल्युशन. आणि मज म्हणजे मला आणि टू मी. अशा प्रकारे आपले हे शब्दार्थ होते. यानंतर आपला प्रश्न पहिला आहे, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. बघा नंबर 1चा प्रश्न, कवयित्रीला अवकाशात कसे फिरावेसे वाटते? कवयित्रीला अवकाशात पक्षी बनून हवेवर स्वार होऊन फिरावेसे वाटते. त्याच्यानंतर बघा 2 नंबर, कवयित्रीला गवतावर कसे उतरावेसे वाटते? तर कवयित्रीला
दवबिंदू होऊन पहाटे गवतावर उतरावेसे वाटते. धुके बनून कवयित्रीला काय करावेसे वाटते? बघा, धुके बनून कवयित्रीला काय वाटते की अलगद जमिनीवर उतरायचं आणि सगळं जग धुक्याने झाकून टाकायचं आणि खोडकरपणे त्या सर्व झाकलेल्या जगाला पाहायचं असे करावेसे वाटते. कवयित्रीला सूर्यकिरण का व्हावेसे वाटते? तर कवयित्रीला अंधाराला छेदण्यासाठी किंवा कापत जाण्यासाठी कवयित्रीला सूर्यकिरण व्हावेसे वाटते. त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा आहे आपला, खालील कल्पनेचा योग्य अर्थ शोधा. इथे आपल्याला कल्पना दिलेल्या आहे आणि त्यांचा जो अर्थ आहे तो आपल्याला पर्यायांमधनं शोधायचा आहे. बघा, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. आपल्याला इथे पर्याय दिलेले आहेत. सूर्यकिरणांची वाफ व्हावी, सूर्याच्या उष्णतेने वाफ बनावी, सूर्याच्या उष्णतेने वाफ बनून पुन्हा दवबिंदू बनावा. तर यातला पर्याय 3 हा बरोबर आहे. तो पर्याय तुम्ही बरोबर पर्याय वहीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर आहे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे. आपल्याला पर्याय दिलेले आहे. निसर्गातल्या रंगात रंगून जावे, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात, कोणतीच गोष्ट भासमान नसावी. याचा बरोबर पर्याय आहे, वर्णन केलेल्या कल्पना प्रत्यक्षात याव्यात. प्रश्न तिसरा आहे, कवितेतून शोधा. उदाहरणार्थ, जसं चंद्राशी खेळणारा कोण होता? भरारणारा वारा. तसं अवकाशी विहरणारा पक्षी, गवतावर उतरणारे दवबिंदू, धरतीवर उतरणारे धुके, ऊर्जेचा शोध असणारा सूर्य आणि काळोखाला चिरणारा सूर्यकिरण. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही पूर्ण करायचा आहे. त्यानंतर बघा, मुक्तोत्तरी प्रश्न. मुलांनो, हे दोन्ही प्रश्न तुम्हाला करायचे आहे. पहिला प्रश्न आहे, कवयित्रीला जशी अनेक रूपे घ्यावीशी वाटतात तसे तुम्हाला कोण कोण व्हावेसे वाटते ते लिहा. बघा, आपण या कल्पना कवितेमध्ये बघितलेल्या आहे कवयित्रीच्या. तशा तुमच्या काही कल्पना असतील की तुम्हाला काय व्हावेसे वाटतं ते तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, मी झाड झाले किंवा झालो तर अशी कल्पना करून 5 ते 6 वाक्य लिहा. स्वाध्याय 2 मध्ये आपला प्रश्न पहिला आहे, खरे खोटे याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. बघा, जसं काळो उजेड, उतरावे चढावे, गडद विरळ, जवळून दुरून. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, समानार्थी शब्द लिहा. आता पक्षाला समानार्थी शब्द ख किंवा पाखरू, सूर्य भास्कर, गवत तृण, चंद्र शशी, ढग मेघ आणि काळोखाला समानार्थी शब्द आहे अंधार. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, वचन बदला. बघा मुलांनो, इथे व्याकरणाचा भाग आहे हा वचन बदला. आपण वचन बदलामध्ये बघितलेला आहे की वचन कसं ओळखायचं. तर बघा, इथे पक्षी, पक्ष्यांचं वचन बदलायचं आहे. पक्ष्यांचं वचन पक्षीच. ढग ढग, वाफ वाफा, रंग रंग, किरणे किरण आणि वारे वारा. प्रश्न चौथा आहे, पुढील वाक्यात कंसातील योग्य सर्वनामे घाला. बघा, आपल्याला इथे काही सर्वनामे दिलेली आहेत. आपण, ती, त्यांनी, स्वतः ही सर्वनामे आपल्याला इथे गाळलेल्या जागेंवर भरायची आहे. नंबर 1 आहे, हसीना खेळाडू आहे. इथे सर्वनाम येईल, ती रोज पटांगणावर खेळते. बाईंनी मुलांना खाऊ वाटला. त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. घरातील सगळे म्हणाले, आपण सिनेमाला जाऊ. जॉनने स्वतः चहा केला. असा या सर्वनामांचा इथे तुम्ही वापर करायचा आहे. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा.
मुलांना प्रश्न पाचवा सुद्धा तुम्हाला सर्वनामानेच पूर्ण करायचा आहे. बघा इथे दिलेले आपल्याला डॅश डॅश गावाला जा. मग काय आहे इथे? सर्वनाम येईल तुम्ही गावाला जा. दुसरा आहे आईने डॅश डॅश डबा भरून दिला. आईने तिचा डबा भरून दिला. आज डॅश डॅश खूप मजा केली. इथे सर्वनाम येईल आज आम्ही खूप मजा केली. दादा धावपटू आहे. इथे सर्वनाम येईल तो रोज पळतो. डॅश डॅश बाळाला मांडीवर घेतले. इथं सर्वनाम येईल तिने बाळाला मांडीवर घेतले. मोत्याने धावत येऊन. इथे सर्वनाम येईल आमचे स्वागत केले. आता प्रश्न 6 बघा. लेखन नियमांनुसार शब्द लिहा. इथे तुम्हाला काही अशुद्ध शब्द दिलेले आहेत आणि ते तुम्ही शुद्ध करून लिहायचे. हा प्रश्न मुलांनो तुम्हीच सोडवायचा आहे. बघा क्षितिज. इथे क्षितिजाला वेलांटी कोणती येणार आहे? पहिलीच. आणि तला सुद्धा पहिलीच वेलांटी येणार आहे. इथे दिलेली आहे दुसरी. इथे आहे ऊर्जा. इथे दिलेला आहे उकळीचा आणि इथे येणार ऊसाचा. अशा प्रकारे याच्यामध्ये दुरुस्त्या करून हे शब्द तुम्ही शुद्ध लिहायचे आहे. त्यानंतर बघा तोंडी परीक्षा. हा प्रश्न मुलांना तुम्ही सोडवायचा आहे. प्रत्येकी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचा गुण लिहायचा आहे. सूर्य. सूर्य काय आहे? ऊर्जेचा स्रोत. चंद्र. चंद्र काय करतो? शीतलता. अशा प्रकारे तुम्ही इतर शब्दांचे गुण तिथे लिहायचे आहे. आणि तुम्हाला कोणकोणत्या कल्पना सुचतात ते सांगा. तुमच्या कल्पना तुम्ही लिहायच्या आहे. त्यानंतर आकारिक मूल्यमापन. बघा आकारिक मूल्यमापनामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला आहे तोंडी काम. झुळूक मी व्हावे. कवी दा अ कारे यांची कविता मिळवून त्या कवितेचे वर्गात वाचन करा. ही कविता तुम्ही मिळवायची आहे आणि ती कविता आता आपली शाळा बंद असल्यामुळे ही कविता तुम्ही स्वतः वाचायची आहे आणि म्हणूनही बघायची आहे. त्यामध्ये कृतीमध्ये बघा पुढील वेळेला सूर्याचा रंग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा व लिहा. बघा इथं आपल्याला सूर्याचे रंग सांगायचे. सकाळी सकाळी सूर्य कसा दिसतो आपल्याला? पिवळा किंवा पिवळसर दिसतो. दुपारी पांढरा शुभ्र असतो. सायंकाळी तांबडा किंवा लाल रंगाचा सूर्य होतो. आणि रात्री आपल्याला सूर्य दिसतो का? नाही. म्हणजेच रात्री सूर्याला रंग नसतो, तो रंगहीन असतो. त्यानंतर प्रश्न 3 बघा तुम्हाला काही उपक्रम दिलेले आहे. ढगांचे विविध आकार काढा. त्यांना रंग द्या व त्यात कवितेचे एक एक कडवे सुंदर अक्षरात लिहा. बघा मुलांना तुम्हाला इथे किती सुंदर उपक्रम दिलेला आहे. तुम्हाला ढगांचे छान आकार काढायचे आहे आणि प्रत्येक आकारामध्ये कवितेचं अगदी सुंदर हस्ताक्षरामध्ये एक एक कडवं लिहायचं आहे. तर हा छान उपक्रम तुम्ही करून बघायचाच आहे. त्यानंतर तुमच्या कल्पनेने या कवितेचे वर्णन करणारे निसर्ग चित्र काढा व रंगवा. आता चित्र काढायला सर्वांना आवडतं, पण चित्र काढताना तुम्ही काय करायचं आहे? ही कविता लक्षात घ्यायची आहे, ती कविता आठवायची आहे आणि त्या कवितेवरून एक छान सुंदर असं निसर्ग चित्र तुम्ही काढायचं आहे. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे प्रकल्प म्हणून हा प्रश्न तुम्ही पूर्ण करायचा आहे. तर बघा इथे तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे आणि तुम्ही फक्त त्या चित्राचं वर्णन करायचं आहे. तर बघा इथे छान आकाश दिलेलं आहे, ढग दिलेले आहेत, इथे सूर्य दिलेला आहे आपल्याला उगवताना, काही पक्षी उडतायत आकाशामध्ये, झाडे दिलेली आहेत, घर पण आहे. ह्या चित्राचं तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये वर्णन करून तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे. तर अशा प्रकारे हे खरे खरे व्हावे या कवितेचा आपला स्वाध्याय संपला आहे. भेटूया पुढच्या तासाला.